नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. प्रशासनातील मानवी चेहरा अशी ओळख असलेल्या श्रद्धा बेलसरे खारकर यांचं गोतावळा हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकातल्या 24 व्यक्तिरेखा रोज एक याप्रमाणे आपल्यासाठी सादर करतोय. तेव्हा जरूर ऐका, अभिप्राय कळवा आणि अशाच उत्तमोत्तम व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी चपराकचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पद्मजा फेणाणी जोगळेकर. रवींद्र नाट्य मंदिरात मी तिला पहिल्यांदा पाहिलं, म्हणजे तिचा गाण्याचा कार्यक्रम बघितला. तिचं गाणं तर सुरेल आहेच, पण ती रूपानंही देखणी आहे. गोरापान वर्ण, उंच सडपातळ बांधा, कुरळ्या घनदाट केसांचा बॉबकट, धारदार नाक, सुंदर रेशमी जरीकाठाची साडी आणि चेहऱ्यावर विलक्षण मार्दव अशी पद्मजा मला पाहता क्षणीच आवडली. मी कार्यक्रम संपल्यावर तिला जाऊन भेटले. ती खूप छान बोलली. मग पुढं काही वर्षांनी आमची दाट मैत्री झाली. संगीतप्रेमी वडिलांमुळे पद्मजानं लहानपणापासूनच नामवंत गायकांचं शास्त्रीय आणि सुगम संगीत ऐकलं होतं. तिच्यासाठी हा रियाजच होता. तिनं मायक्रोबायोलॉजीमध्ये पदवी घेतल्यामुळं आईवडिलांना वाटत होतं पॅथॉलॉजिस्ट व्हावं. पद्मजाला सुद्धा एक क्षेत्र आवडत होतं, पण तिचे गुरु पंडित जसराजजी एकदा म्हणाले, पद्मजाचा आवाज लाखात एक आहे. ही माझी मुलगी असती तर मी तिला फक्त संगीतच शिकवलं असतं. मग पद्मजा पूर्णपणे गाण्याकडे वळली. तिने पंडित जसराज, पंडित रामनारायण, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवणं सुरू केलं आणि मुळातच सुरेल असलेल्या तिच्या आवाजाला पैलू पडले. अत्यंत मेहनती आणि शिस्तप्रिय असलेली पद्मजाने कधीच आपला रियाज सोडला नाही. पद्मजाची अनेक गाणी गाजली. केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली या गाण्यानं तिला नाव मिळवून दिलं. तरुण आहे रात्र अजूनी हे कविवर्य सुरेश भटांचं गीतही तिनं तिच्या स्वरांनी अजरामर केलंय. तिनं शास्त्रीय गायनाबरोबरच गझल, भजनं, भावगीतांचे अनेक कार्यक्रम देश विदेशात केलेत. मराठीबरोबरच ती बंगाली, हिंदी, गुजराती, पंजाबी, उर्दू, कन्नड आणि कोकणी अशा विविध भाषेत गायलीय. तिची शुभ्र फुलांची ज्वाला, रंग बावरा श्रावण आणि घर नाचले नाचले हे 3 अल्बम खूप लोकप्रिय झालेत. पद्मजा ही अतिशय लागवी आणि कायम आनंदी अशी असणारी आहे. तिच्यात एक खट्याळ खोडकर बालक कायम जागे असते. ती जेव्हा आम्हा मैत्रिणींबरोबर असते तेव्हा ती मैफिलीची अनभिषिक्त सम्राज्ञी असते. तिच्याकडे तीव्र विनोद बुद्धी आहे. तिच्या पोतळीत कायम अनेक किस्से असतात आणि ते सांगण्याची विलक्षण हातोटीही तिच्याकडे आहे. ती नकलाही फार उत्तम करते. लता मंगेशकर, आशाताई, त्यांच्या मातोश्री यांच्या नकला ती फार बहारदारपणे करते. तिचा मला आवडणारा सर्वात मोठा गुण म्हणजे गुणग्राहकता. दुसऱ्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टींचं ती नेहमीच कौतुक करते. गाण्याबरोबर ती आध्यात्मिक लेखनही खूप छान करते. एकदा तिनं तिच्या एका मैत्रिणीचं खूप छान व्यक्तिचित्रण केलं होतं. तिनं तो लेख आमच्या ग्रुपवर टाकला. त्यावर प्रतिक्रिया देताना मी लिहिलं होतं, लेख एकदम झकास, पण पद्मजा एखादं तरी क्षेत्र आमच्यासाठी ठेव की. इतकं चांगलं लिहू नकोस ग की माझ्यासारख्या गरीब लेखिकेच्या पोटावर पाय येईल. त्यावर ती उतरली आणि म्हणाली, तू आणि गरीब कुठल्या अर्थानं ग बाई? मी म्हटलं, मी गरीबच आहे. त्यावर ती म्हणाली, अगं तू लिखाणाच्या बाबतीत प्रचंड श्रीमंत आहेस. मी म्हटलं, अगं हळू बोल हळू बोल, इन्कम टॅक्स ईडीचे लोक येतील तर पंचायत होईल. त्यावर ती खळखळून हसत म्हणाली, गुड सेन्स ऑफ ह्युमर. तिच्यात ही विनोदबुद्धी वडिलांकडून आले असल्याचं ती अभिमानानं सांगते. छोट्या गोष्टी ती मोठ्या मोठ्या रंगवून सांगते. तिची आई माहीमला राहते. आईला मधुमेह आहे, त्यामुळे गोड खाणं टाळायला हवं, पण आईला नेमकं गोड आवडायचं. मग कधी कधी पद्मजा घरी धाड टाकते आणि फ्रीज उघडून गोडाचा माल जप्त करते. हे सांगताना ती म्हणते, अगं मला अगदी महापालिकेच्या गाडीसारखी धाड टाकावी लागते. पद्मजाच्या लग्नाचा किस्साही असाच मजेदार आहे. तिला मुंबईचा नवरा हवा होता आणि तोही दादर प्रभादेवी, फार फार तर माहीमचा. सुनील जोगळेकरांचं स्थळ आलं. दोघं एकमेकांना भेटले. पद्मजाला तो आवडला. त्याच्या बोलण्यातूनही ही आवड दिसत होती. हे सांगताना पद्मजा म्हणाली, अगं तो काही स्पष्ट होकार देईस ना. मग काय, मी सरळ त्याला तरुण आहे रात्र अजूनही हेच गाणं ऐकवलं. तिला गाण्याबरोबर खाण्याचीही आवड आहे. डोश्यावर सारस्वत पद्धतीनं मध घालून ती खाते आणि मासे तर तिला प्राणप्रिय आहेत. नुकतंच तिच्या मुलाचं लग्न झालं. आम्ही विचारलं की सुनेला काही सासूरवास करतेस की नाही. ती हसून म्हणाली, अगं सून परदेशात असते, फोनवर कसा काय सासूरवास करू, पण सून फार चांगली आहे बरं माझी. पद्मजा इतकी प्रेमळ आहे की काय सासूरवास करणार असा प्रश्न आम्हाला तसाही मैत्रिणींना पडतो. तिची एक माधुरी नावाची सहकारी आहे.
माधुरीला ती बरोबरीच्या नात्याने वागवते, तिच्या कामाचं भरभरून कौतुक करते. दुरून बघणाऱ्यांना वाटावं की या दोघी नातेवाईकच असाव्यात, इतकी ती साधी आणि निर्गवी आहे. संगीत साधनेबरोबरच तिचे सामाजिक कार्यही सुरू असतं. बाबा आमटेंचं आनंदवन आणि दादरच्या कमला नेहरू अंध विद्यालयाला नॅब बरोबर ती जोडली गेली. टाटा रुग्णालयासाठी ती सातत्यानं प्लेटलेट्स दान करत असते. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर इस्पितळ आणि टाटा कॅन्सर रुग्णालयासाठी तिनं अनेक मोफत कार्यक्रम केलेत. कमला मेहता अंध विद्यालयात ती मुलींना गाणं शिकवते. त्यात तिला अपार आनंद मिळतो. जे विद्यार्थी चांगले गातात त्यांना पारखून घेऊन ती त्यांना शिकवते, प्रसंगी विनामूल्यही शिकवते. पद्मजा फार भाग्यवान आहे. तिला तिच्या गानकौशल्यामुळं अनेक नामवंत कवींचा सहवास मिळाला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज आणि विंदा करंदीकर, तसेच इंदिरा संत, ग्रेस, सुरेश भट, मंगेश पाडगावकर, शंकर रामाणींसारख्या नामवंत कवींची गाणी तिनं गायली आहेत. ज्येष्ठ साहित्यिक दुर्गाबाई भागवत यांचाही अपार स्नेह तिला मिळाला. तिनं गायलेल्या कवीचा वाढदिवस आठवणीत ठेवून त्या दिवशी ती त्यांची गाणी समाज माध्यमांवर टाकून त्यांना आदरांजली वाहते. त्यामुळे आम्हाला सातत्यानं तिची गाणी ऐकायला मिळतात. गेल्या 41 वर्षापासून ती सातत्यानं गाते. आतापर्यंत जगभरात तिचे हजारो कार्यक्रम झालेत. गाण्याबरोबर पद्मजा विविध विषयावर लेखनही करते. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, तरुण भारतमध्ये तिचे लेख प्रसिद्ध होत असतात. आजवर पद्मजाला अनेक पुरस्कार मिळाले. भारत निर्माण पुरस्कार, मिया तानसेन पुरस्कार अशी कितीतरी नावं सांगता येतील. तरुण वयातच तिला भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं आणि योगायोग म्हणजे त्याच वर्षी स्वरलता लता मंगेशकर यांनाही भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. कुसुमाग्रजांनी तिला उत्स्फूर्तपणे स्वरचंद्रिका म्हणून गौरवलं होतं. तर स्वरसम्राज्ञी लताताईंनी तिचा गौरव करताना म्हटलं होतं की विलक्षण बुद्धिमत्ता आणि सुरेल आवाजामुळं पद्मजा माझा वारसा नक्की चालवेल. पद्मजाचा दिनक्रम फार शिस्तबद्ध आहे. दररोजचा रियाज, वाचन, संगीताचे विविध प्रकार ऐकणे, लेखन आणि आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणं. खरं तर अशा दिनक्रमामुळं ती सतत नादब्रह्मातच मग्न असते. आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांना तिनं मोठ्या समर्थपणे तोंड दिले. स्पर्धा, कुचाळक्या, टिंगलटवाळी यापासून ती नेहमी 4 हात दूर असते. लखलखत्या स्वरांची तळपती तलवार बाळगणारी, प्रसन्न वदना आणि कायम मिश्किल भाव मनात जपणारी खट्याळ पद्मजा. प्रसिद्धीची आणि यशाची एवढी शिखरं चढल्यावरही तिनं यशाची हवा डोक्यात जाऊ दिली नाहीये. एखाद्या सामान्य रसिकाप्रमाणे ती जमिनीवर पाय घट्ट रोवून उभी आहे. या चमचमत्या चांदणीकडं मैत्रीण म्हणून बघताना मला नेहमीच खूप अभिमान वाटतो.